करतो, आपल्या एज्युकेशनमध्ये पण करतो, परंतु तरी त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी डाऊट्स आहे. एखादी गोष्ट त्याला नाहीच कळत नाही, कुणाला विचारायचं नाही. आईवडील पण तितके हुशार नाही आता, कारण आपलं शिक्षण वेगळं झालं, त्यांचं शिक्षण वेगळंच आता. आपल्याला वेगळे धडे होते, त्यांचे वेगळेच, आपलं वेगळंच होतं, त्यांचं म्हणजे आपल्याला त्याच्यात काही कळत नाही आता. मुलांच्या याच्यामध्ये त्याचं वेगळंच शिक्षण, मला नाही कळत, आमच्या मुलीचं वेगळं झालं, सगळं चेंज झालं अभ्यास करत, आपलं काही नाही कळत नाही, म्हणून ते कुठं विचारायचं नाही. मग त्याचा डाऊट क्लिअर करण्यासाठी आपण ऑनलाईनचं डाऊट क्लिअरिफिकेशन घेतो. 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हप्त्यातून 5 दिवस रोज संध्याकाळी 6 वाजता जे पण त्याला येत नाही, सगळी तर शाळा शिकवलं नाही समजलं, इथं शिकवलं नाही समजलं, जे त्याला येत नाही त्याने आपले मोठ्या शिक्षक असतात समोर, इथून तो विद्यार्थी त्याने विचारायचं की सर मला हे शिकव, जे ते शिकवतात. असं डाऊट क्लिअरिफिकेशन रोज घेतात संध्याकाळी 6 वाजता हप्त्यातून 5 दिवस 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्याच्या अगोदरचं जर असेल 8वीपर्यंत त्यांच्यासाठी हप्त्यातून 3 दिवस त्याचं रोज शेड्यूल येतं. आमचे सुरुवातीला रोज ते एक वेगळा शेड्यूल असतं, त्याला टाकत असतात की आज याचा अभ्यास आहे, त्याचा अभ्यास आहे, हे शेड्यूल आहे, ते शेड्यूल आहे. म्हणजे अशा प्रकारे ऑनलाईन सेशन पण आपण घेतो. ती प्रक्रिया कशी आहे? ऑनलाईन. पहिले 3च्या सांगितल्यापेक्षा ऑफलाईन, ती चौथी ऑनलाईन. कारण तो विद्यार्थी सर जे येत नाही त्याने विचारायचं, ते शिकवतात. ही ऑनलाईन प्रक्रिया आहे. ही 4 प्रक्रिया, 4 स्टेप मी तुम्हाला सांगितल्या. अजून एक 5वी एक प्रक्रिया आहे. 5वी स्टेप अशी आहे आपली की दर 7 दिवसाला आम्ही विद्यार्थ्यांची घटक चाचणी घेतो ऑनलाईन. दर 7 दिवसाला घटक चाचणी विद्यार्थी केला जातो. घटक चाचणी जनरली स्कूलमध्ये महिना, 2 महिने किंवा 3 महिने अशी, काही स्कूलमध्ये 1 महिन्याला, काही स्कूलमध्ये 2 महिन्याला, काही स्कूलमध्ये 3 महिन्याला, अशा प्रकारे घेत असतात. आपण दर 7 दिवसाला घेतो. म्हणजे महिन्यात किती? 4, 7 तारीख, 14 तारीख, 21 तारीख, 30 तारीख, महिन्यातून 4 वेळेस आपण घटक चाचणी घेतो. आणि 4 वेळेस त्या विद्यार्थ्याला आपण स्कॉलरशिप देतो. एकाच विद्यार्थ्याला नाही, प्रत्येक वर्गातल्या 40 विद्यार्थ्यांना दर हप्त्याला आपण स्कॉलरशिप देतो. स्कॉलरशिपची प्रक्रिया कशी असते मी तुम्हाला सांगतो. आपलं 1 तारखेला वेळापत्रक येतं. कुठल्याही परीक्षेचं वेळापत्रक अगोदर मिळतं ना विद्यार्थ्यांना, 2-4 दिवस 8 दिवस अगोदर येऊन जातो विद्यार्थ्यांना. आपलं पण वेळापत्रक आपण विद्यार्थ्यांना 1 तारखेला देतो. 1 तारखेला वेळापत्रक येऊन जातं. 7 तारखेला परीक्षा आहे, संध्याकाळी 7 वाजता असते. 14 तारखेला परीक्षा आहे, संध्याकाळी 7ला, आणि 21ला, 30ला संध्याकाळी 7 वाजता. पहिल्या तारखेला आपलं वेळापत्रक असं येऊन जातं 1 तारखेला की 7 तारखेला एक्झाम आहे, घटक चाचणी आहे, आणि इंग्लिश सब्जेक्ट आहे, इंग्लिश विषय राहील, आणि इंग्लिश विषयाचे 5 धडे असतील. म्हणजे विद्यार्थ्याला काय सांगतो आपण, इंग्लिशच विषय आहे एकच, मराठी गणित गणित नाही, एकच इंग्लिश विषय, आणि किती धडे? 5 धड्यांचा अभ्यास करायचा आहे. आता लिमिटेड दिलं नाही आपण त्याला काम, 7 दिवस दिले आणि धडे किती दिले? 5च. त्याच्यात मराठी ऍड नाही केलं, गणित ऍड नाही केलं, विज्ञान ऍड नाही केलं, काहीच नाही, एकच विषय इंग्लिश. आपण 14 तारखेला दुसरा विषय गणित, गणिताचे 5 करतो. 21 तारखेला तिसरा विषय सायन्स, सायन्सचे 5 करतो. 30 तारखेला 4था विषय मराठी हिंदी काय असेल त्याचे 5 करतो. म्हणजे दर हप्त्याला आपण लिमिटेड अभ्यास, लिमिटेड त्याला कव्हर होईल एवढा, त्याला त्याच्या मापात, त्याच्या अंदाजात. आणि तो पण तो विद्यार्थी करून अभ्यास करणार आहे सांगता, कारण एकाला देणार आहे का 40ला देणार आहे. आजकाल तुम्ही बघितलं असेल, तुम्ही पण 6 वर्गात शिकला असेल, किती विद्यार्थी नंबर काय मिळणार सायन्स स्कूलमध्ये? 1, 2, 3 म्हणजे किती विद्यार्थी नंबर निघतात? बशी द्यायचं असं समजा, पहिला, दुसरा, तिसरा 3च निघतात ना, 3 निघतात ना, 1, 2, 3 पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, असे 3 नंबर काढले जातात. 3च विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जातं. आता 3च विद्यार्थ्यांना बक्षीस द्यायची प्रथा ही जुन्या पूर्वीपासून असल्यामुळं बाकीचे विद्यार्थी लढायलाच तयार होत नाही. आणि भारताचं फरक काय असतो? समजा इथं आपण एक परीक्षा घेतली, एखादी काहीतरी ह्या योजनेबद्दल परीक्षा घेतली, इथं आता घडके सर पण परीक्षा आहे, मी पण आहे, स्वराज सर आहे, किंवा अजून ते पाटे सर होते, लोकांनी सर सभा मी 4-5 जण हे म्हणजे 6 महिन्यापासून 4 महिन्यापासून आम्हाला माहिती, आणि ह्या योजनेवर आपण परीक्षा द्यायची करावी, आणि त्याचं मी जर म्हणतो 3 नंबर काढला, तर ते बाकीच्या मागचे नवीन माणसं काय म्हणणार आहे, नवीन म्हणून बसले ते म्हणतात आपलं 4 महिने होते इथे संतोष तागेच माहिती, घडके सर माहिती, सोनल सर लोक यांचाच नंबर येऊ शकतो पहिला, दुसरा, तिसरा. मग यांचा चेहरा तुम्ही काय समजणार नाही, जोडायचंच नाही, आपण करायचं नाही का, आपल्याला होणार नाही ना. आणि हे प्रॉपर माणसं 3-4-5 जण पुढे बसते, यांचाच पहिला, दुसरा, तिसरा येणार आहे, आपण कशाला करायचं काशी, आपलं येऊ शकतच नाही का. हे जुने माणसं, हे हुशार माणसं, यांना सगळं माहिती आहे, म्हणून तुम्ही काही लढायला तयार होणार नाही. तसं शाळेमध्ये होतं, शाळेला विद्यार्थ्यांना माहिती आहे की विद्यार्थ्यांचेच नंबर येणार आहे. मग ते पहिले जे असतात हुशार, 1, 2, 3, 4, 5 आपण हुशार असतं शाळेमध्ये, तेच लढत असतात. ते म्हणतात मला पहिला, दुसरा, मला पहिला, दुसरा, तिसरा. बाकीचे जे असतात, बाकीचे काम आपलं समज लागत नाही, ते लढायलाच तयार होत नाही, लढाईच करायची नाही. तेव्हा आपलं लागणार नाही, कसं लढायचं?
टॉपर आहे दरवर्षी नंबर मार्क आपण लागणार नाही. पण इथं जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सगळे 60-70 लोक बसले आणि 40 लोकांचे नंबर काढणार, मग तुम्हाला वाटेल की नाही पहिला लोके सर येऊ द्या, दुसरा तागत येऊ द्या, तिसरा सोनं येऊ द्या, चौथी लोकेटे सर येऊ द्या, पण आपला इतका तरी येणार, 25 होत नाही येणार, 30 होत नाही येणार, 35 होत नाही येणार, म्हणून तुम्ही तुमच्याकडून लढाई करणार. बरोबर की साहेब? तुम्हाला वाटेल ना की नाही पाहिलं आलं तरी मी 7वा येईल, 8वा येईल, 9वा येईल, हे जे 4-5 पोरं हुशार आहे यांचं जाऊ ना पहिला दुसरा तिसरा, यांसाठी पहिले 10 सोडून द्या, तर तुमचा 11, 12, 13, 14, 15 आपला नंबर लागू शकतो. आणि हे विद्यार्थी असे लढायला तयार व्हावे. तुम्हाला किती लोकांना स्कॉलरशिप देतो? 40. म्हणजे आम्हाला काय करायचं आहे? विद्यार्थी घडवायचे, विद्यार्थी बनवायचे, कमीत कमी त्यांना लढायचं शिकवायचं. तर आम्ही 3 लोकांना देत गेलो तर बाकीचे लढायचं नाही. जसं शाळेत चाललं तसंच होईल. ते लढायला तयार ते म्हणते हे कोणतं याचे तुमचे याचा नंबर वापरा येतात नाही कशाला आपण कुठे करायचं हे त्यांचंच काम आहे, त्याला सोडतं त्याला सोडतं अभ्यास. म्हणून विद्यार्थ्याला प्रत्येकाला लढायची सवय लागली पाहिजे, प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कुठं ना कुठं त्यांनी नाही पाहिजे आला दुसरा 40वा, 39वा, 35वा, 30वा कोणता तरी येईल ना असं त्याला अपेक्षा असते, म्हणून तो लढत असतो. मग एखादा विद्यार्थी समजा 30 नंबर आला किंवा 40वा झाला शेवट आला तरी पण त्याला थोडासा कॉन्फिडन्स येतो, तो तुम्ही पुढचं थोडंसं वाढवा असतो, पुढचं थोडा जास्त दर करायला असतो, 4 वेळेस वापरून घेतो. पण 25 होता येईल, 40ला 30 मध्ये येईल, नंतर थोडा जाणार 20 मध्ये येईल, नंतर अजून 10 मध्ये. म्हणजे प्रयत्न करतात विद्यार्थ्यांनी, प्रयत्न करावे, विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लढावं. म्हणून आम्ही दर हप्त्याला प्रत्येक वर्गातल्या 40 विद्यार्थ्यांचे नंबर काढतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना 10 मिनिटांमध्ये स्कॉलरशिप देतो. भारतातल्या कुठल्या कन्याकुमारीला जरी असलं ते विद्यार्थी आणि त्याचा ऍडमिशन असलं जंगलातलं जरी एखादं एकदम जंगल गाव सोडून खात्याला तिथे काट्यामध्ये आणि त्याचं आपल्याला ऍडमिशन असलं आणि त्याचा नंबर आला तर त्याची स्कॉलरशिप त्याच्या आईचे किंवा वापरच्या अकाउंटला 10 मिनिटात जाते. 7ला आमची परीक्षा चालू होते, 9ला संपते. 7 तारीख असते, 7ला सुरू होते सकाळी 7 वाजता, 9 वाजता संपते. ज्याचा नंबर आला त्याला 10 मिनिटांमध्ये स्कॉलरशिप जाते. भारतात पूर्ण व्यवस्था आहे का 10 मिनिटात कोणाला स्कॉलरशिप पाठवायची? ते तर 40 विद्यार्थ्यांना ते पण एकदाच नाही, हप्त्यातून एकदा, महिन्यातून 4 वेळेस, वर्षभरात 40 वेळेस. अशा प्रकारची ही भारतातील पहिली क्रांती आहे, पहिली शिक्षणातली क्रांती आहे की जी सामान्य गरीबातल्या गरीब घरातल्या घरात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा एक चान्स आहे, संधी आहे की तो विद्यार्थी हुशार होऊ शकतो, टॉपर येऊ शकतो, शहरातल्या मुलांपेक्षा काय त्याच्याही पुढे जोडतो, चांगले मार्क घेऊन चांगली नोकरी करू शकतो. अशा प्रकारची ही भारतातली पहिली क्रांती आपण एज्युकेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आणली. त्या 5 स्टेप मी तुम्हाला सांगितल्या.